श्री गणेशाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांविषयी माहिती जाणून घेऊया. देवगिरी नगरीत भारद्वाज कुलात जन्मलेला सुधर्मा नावाचा एक महापंडित राहत होता. सुदेह त्याची पत्नी, दोघेही शांत विचारी. घरात कसलीच चिंता नव्हती. नोकर चाकर धनधान्य कशाचीही कमतरता नव्हती. एकच उणीव होती, त्यांना पुत्र सुख नव्हते. ब्राह्मणास दुःख होत नव्हते असे नाही, परंतु त्याच्या पत्नीस अधिक दुःख होत होते. पत्नी त्याला वारंवार विनवण्या करीत असे. पत्नीची तो समजूत काढण्याचा प्रयत्न करी, परंतु तिचे समाधान होत नव्हते. एकदा हट्टाने तिने ब्राह्मणाचा विवाह आपल्या घुष्मा नावाच्या बहिणीशी लावून दिला. लग्न करण्यापूर्वी ब्राह्मणाने तिला सांगितले, हे बघ, पुढे बहिणीला मुलगा झाला की तू त्याचा द्वेष करू लागशील. परंतु तिने ऐकले नाही. विवाह पार पडला. घुष्मा आपल्या बहिणीला मान देऊन संसार करू लागली. ती सुद्धा रोज 108 पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून पूजा करू लागली. शिवकृपेमुळे तिला पुत्र झाला. आता घुष्माचे घरातील महत्त्व एकदम वाढले. सुदेहाच्या मनात कलीने प्रवेश केला व एका रात्री तिने घुष्माचे पुत्रास तो झोपेत असतानाच ठार मारली व त्याचे शरीर घुष्मा रोज ज्या तळ्याकाठी शिवलिंग पूजन करण्यासाठी जात असे त्याच तळ्यात टाकून दिले. सकाळ झाली. घुष्मा उठली, कामास लागली. तेवढ्यात तिची सून सासूजवळ आली व पतीचा खून झाल्याची वार्ता तिने सासूच्या कानावर घातली. सासूच्या व्रतवैकल्यासही तिने नावे ठेवली, टीका केली. घुष्मा दुःखी झाली, परंतु तिने आपल्या व्रतात खंड पडू दिला नाही. नेहमीप्रमाणे तिने पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून पूजन केले. दुपारी तिने पुत्राच्या बिछाण्याकडे पाहिले तरी ती विचलित झाली नाही. ती म्हणाली, ज्यांनी पुत्र दिला तेच त्याचे रक्षण करतील. तिने पुन्हा पार्थिव लिंगाची स्थापना केली. तिच्या श्रद्धेमुळे शिव प्रसन्न झाले. किनाऱ्यावरच तिला आपला पुत्र जिवंत दिसला, तरी सुद्धा ती विचलित झाली नाही. शिव प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. अगं, तुझ्या सवतीनेच तुझा पुत्र मारला. आता या त्रिशूलाने मी तिचा वध करतो. त्यावर घुष्मा म्हणाली, हे परमेश्वरा, माझ्या बहिणीवर दया करा, तिला मारू नका. देवा, आपल्या दर्शनाने सर्व पापे दूर होतात, तेव्हा तिचे पातकही दूर करा. घुष्मेची ही श्रद्धा पाहून शिव तिला म्हणाले, ठीक आहे, तू दुसरा एखादा वर माग. परमेश्वरा, सकल लोकांच्या कल्याणासाठी आपण येथे कायम राहावे. शिव म्हणाले, हे घुष्मे, तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. मी तुझ्याच नावाने घुष्मेश्वर म्हणजेच घृष्णेश्वर म्हणून येथेच राहीन व सर्वांना सुखी करीन. हे देखील सरोवर सुद्धा माझेच आलय होईल. तुझ्या पुढील 108 पिढ्यांचा उद्धार होईल. ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्ती नाही त्यांनी घृष्णेश्वराची पूजा करावी, त्यांची इच्छा पूर्ण होईल. बोला पार्वतीपते हर हर महादेव.